या जगातले सर्वच जण शाकाहारी झाले तर कसं जमल? कोंबड्या, बकरं, मासे यांचं जर एवढी संख्या वाढली तर ते माणसाला खातील ना हो, असं मला एक जण म्हणाला. तर साधा अंडरस्टँडिंग आहे हो. मला सांगा, या सृष्टीमध्ये काय फक्त हे 3च जीव ज्यांना हे हाडं फोडणारे लोक खात असतात, कोंबड्या, बकरं, मासे, हे यांचीच संख्या जास्त होणार आहे का फक्त? मग बाकी मच्छर आहेत, किडे, मुंग्या, भरपूर काय काय हो. हे सगळे प्राण्यांची संख्या पण वाढत आहे ना, मग ते का खात नाही ते लोक? या सृष्टीला सर्व बॅलन्स समजतं. इतकं काय आहे या सृष्टीमध्ये ज्याची संख्या अमाप आहे, मग का या लोकांनी ते पण खायला पाहिजे का? पण ते नाही खाणार. त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हे काय करतील माहिती का? फक्त त्यांच्या नावावर, हो त्यांची संख्या वाढेल, ती मनुष्याला खातील. आता मला सांगा, तुम्ही कधी पाहिलंय का की जे बोकड आहे किंवा बकरी आहे किंवा कोंबड्या आहेत, या लोकांनी ठरवलं चला एक माणूस खाऊया आपण, त्या मुक्या जीवांचा आधार घेऊन हे आपले जिभेचे चोचले पुरवतात. आपल्याला एवढं तरी माहिती पाहिजे की सृष्टी भगवंताची शक्ती आहे, ती प्रकृती आहे, ती स्वतः कशा प्रकारे बॅलन्स करायचं हे सगळं जाणते. हे तुम्ही नका शिकू किंवा तुम्ही नका ठेका घेऊ की मी बाबा बकरं, कोंबडे, मासे खाऊन ना ते बॅलन्स ठेवतो. तुम्ही तुमचाच आहार घ्या, जेणेकरून तुम्हाला धर्मयुक्त आचरण करता येईल आणि तुमच्या हातून कोणत्या जीवाची हत्या होणार नाही, तुम्हाला पाप लागणार नाही आणि तुमचं जीवन हे सुखपूर्वक चालेल. दुःख ओढवून घेऊ नका. बैल मुझे मार करू नका.